नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता आपण आहोत उगवे गावामध्ये। समोर तुम्हाला दिसतंय माऊली मंदिर उगवे। आपण म्हापशामधून प्रवासाला सुरुवात केलेली 2 एपिसोड मी पब्लिश केले, दोन्हीला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे। आता आपण तिसऱ्या भागात आहोत आणि आता आपण उगवेपासून ते बांदा इन्सुलीपर्यंत प्रवास करणार आहोत तिसऱ्या भागामध्ये। आणि उर्वरित भागामध्ये इन्सुलीचा जो घाट आहे त्या घाटातून आपण सावंतवाडीत जाऊ आणि तो जो उर्वरित प्रवास आहे तो शेवटच्या भागामध्ये असेल। आत्ता आपण उगवेमध्ये आहोत आणि तुम्हाला माहिती असेल नसेल तर मी सांगतो, मोपा हे जे विमानतळ आहे ते इथून खूप जवळ आहे। आत्ता आपण उगवेमध्ये आहोत। सो उगवे, त्यानंतर मोपा आणि तांबोसे असे 3 जवळजवळचे गाव आहेत। हा खालून जो रोड जातो आहे इथे जो एक्झिट आहे, एंट्री आहे इथून, ते खालून एक रोड आहे ॲक्च्युली आणि त्या रोडचं नाव आहे मोपा तांबोसे रोड। तो तांबोसे गाव जो आहे डावीकडे तो कनेक्ट होतो मोपाला उजवीकडे आणि तो या ब्रिजच्या खालून जातो रोड। जर तुम्हाला मोपाला जायचं असेल तर तोही एक रोड आहे, विशेषतः इथून उगवेमधून। सो आणि एक ग्रुप ग्रामपंचायत पण आहे इथे या सगळ्या गावांची। आणि इथे बघा, तुम्ही बघताय रस्त्याचं काम खूप छान झालेलं आहे। आपण जर 2 वर्षापूर्वी म्हणजे 23मध्ये इथे आला असाल, हे समोर गव्हर्नमेंट हायस्कूल तोरसे आहे आणि तोरसेचं फेमस हॉटेल जे सहारा हॉटेल आहे इथून आतमध्ये। कोकणाचं दैवत रवळनाथ हे मंदिर आहे अगदी रस्त्यावरच। कधी वेळ असेल तर नक्की थांबा आणि दर्शन घ्या। खूप सुंदर मूर्ती आहे। आमचं कुलदैवतच आहे रवळनाथ, अर्थात परुळ्याचा, पण सगळे रवळनाथ शेवटी एकच आहेत। आता याने गाडी स्लो केली आहे म्हणून मी थोडा स्लो झालो आहे। जरा पुढे इथे हा रोड जो खाली जातो ना, इथून तुम्ही दत्त मंदिर आणि जो पोर्तुगीज ओल्ड पोस्ट आहे ना तोरसेचा, त्याला तुम्ही जाऊ शकता। इथे हे 3 पेट्रोल पंप आहेत, पुढे अजून एक आहे, त्यानंतर अजून एक इंडियन ऑइलचा पंप आहे। 3 शेवटचे पंप आहेत आता गोव्यातले, त्यानंतर महाराष्ट्र सुरू होईल थोड्या वेळाने। अजूनही आपण उगवे तोरसे ह्या भागातच आहोत। हे मारिया हॉटेल ओके आहे, चांगलं आहे, 4 स्टार देऊ शकतो आपण। लास्ट टाईम मी जेवलेलं इथे। आणि कोकण किनारा तर तुम्हाला माहितीच असेल, जे फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर आहेत त्यांना ही हॉटेल माहिती आहे चांगल्या प्रकारे। सो मी तेच सांगत होतो तुम्हाला की आता आपण हद्दीवर आहोत आणि थोड्याच वेळात आता इथे स्मृतिस्तंभ जो आहे तो येईल। आता स्मृतिस्तंभ येईल थोड्या वेळाने। हा जो बॉर्डर भाग आहे ना, जो सीमेवरचा भाग आहे, या भागात पोर्तुगीजांविरुद्ध बरीच लढाई लढली गेली। समोर आपल्याला लालपरी दिसते आहे महाराष्ट्राची बस महाराष्ट्राकडे जाताना। तर त्यावेळी ज्यावेळी पोर्तुगीजांविरुद्ध लढा चालू होता त्यावेळी सावंतवाडी, वेंगुर्ला, त्यानंतर आंबोली ह्या भागातून बरेच लोक प्रयत्न करायचे एक आंदोलन उभं करायचं, किंवा जे अहिंसक आंदोलन असायचं, बॉर्डर क्रॉस करायचा प्रयत्न करायचे। बॉर्डर क्रॉस करणं त्यावेळी नव्हतं, बंदी घातलेली होती। आणि इथे तुम्ही बघताय सरळ त्यांनी तोरसे दाखवलं आहे। आणि इकडे पत्रादेवीला पण जाता येतं, बांदा पत्रादेवी। समोर पोलीस दिसत आहेत। नशिबाने आपला स्पीड कंट्रोलमध्ये आहे म्हणजे आपल्याला फाईन लागणार नाही। आणि हा जो साईडने रोड गेला आहे हा पत्रादेवी आणि बांदाकडे जातो। तुम्ही म्हणाल मग हा पण बांदाकडे जातो, तर तो आतून रोड जातो। तिकडेही आहे चेक पॉईंट, इकडेही चेक पॉईंट आहे। सो दोन्हीकडे चेक पॉईंट आहे। तो आतून आहे, बाजारातून जातो, आणि हा आपण हायवेने सरळ जाऊ, बायपास। ओके, हे उजवीकडे जे तुम्हाला दिसत आहे ना, हे स्थळ आहे स्मृतिस्तंभ, म्हणजे जे ज्या लोकांनी लढले गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आणि ही बॉर्डर आहे त्यांची स्मृती तिथे जपली गेली आहे। एक स्मारक आहे ते, कधी आलात तर इथे भेट द्या नक्की। आणि ही खरोखरची बॉर्डर आहे। इथे आपल्याला आता थांबवलं नाही आहे, व्हेरी गुड। अदरवाईज प्रत्येक गाडी चेक केली जाते या बॉर्डरवर। बऱ्याचदा फॅमिली जर असेल किंवा सिंधुदुर्गातली गाडी असेल तर शक्यतो थांबवली जात नाही। बाकी आता एकदा आपण महाराष्ट्रात आलो, आता महाराष्ट्रात आल्यावर इथेही काही चांगली हॉटेल आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि बघा कसं बॉर्डर बदलते। आत्ता आपण गोव्यामध्ये होतो, आत्ता आपण महाराष्ट्रात आलो। अर्थात संस्कृती बदलत नाही, तीच कोकणी संस्कृती इथे पण आहे। भाषाही आमची सारखीच आहे। इथे हेरंब म्हणून उजवीकडे बघताय तुम्ही, एक प्रसिद्ध व्हेज, आणि त्याशिवाय इकडे पण एक, आता हा जो रस्त्यावर येतोय पटकन जरा, ओके, सावली म्हणून एक घावणे सेंटर आहे। जर तुम्ही
कधी आला तिथे तर नक्की भेट द्या. आणि ह्या दोन्ही साईडला तुम्हाला दिसत आहेत ना, हे टोल बऱ्याच वर्षापासून बांधून ठेवलेले आहेत. अजूनही त्याचा वापर सुरू केलेला नाही आहे. फार चांगली व्यवस्था केलेली आहे पण वापर नाही आहे. ओके मित्रांनो, आपण बांद्यात आलो आता आणि तुम्ही इथे रस्त्याची अवस्था बघताय. अर्थात हे काम चालू आहे जोरदार. तुम्ही इथे बघताय आजूबाजूला सगळीकडे मशिनरी आहे. सो मला असं वाटतंय कदाचित माझा हा व्लॉग येईपर्यंत कदाचित हा काम झालेलं पण असेल. 1-2 आठवड्यामध्ये ही कामं आटोपलेली पण असतील असं वाटतंय. अर्थात मी जास्तीच पॉझिटिव्ह होतो आहे पण एक पॉसिबिलिटी आहे, कारण इतक्या लवकर कामं होत आहेत आता इथे. या विशेषतः तुम्ही बघितलं असेल की तोरसे किंवा तोरसेच्या पुढे पण जे गव्हर्नमेंट हायस्कूल मी दाखवलं तिथे, त्या भागात 23मध्ये लिटरली सिंगल रोड होता. 23 आठवत असेल तुम्हाला, 2 वर्षापाठीमागे तर फक्त सिंगल रोड होता. आणि आता तुम्ही बघताय 25मध्ये तर रस्ता पूर्ण झालेला आहे. ज्या लोकांनी 1.5-2 वर्षापूर्वी प्रवास केलेला त्यांना आठवत असेल की रस्ता खूप खराब होता त्या भागामध्ये, पण आज तिथे रस्ता चांगला झाला आहे. म्हणजे 1-2 वर्षात ही कामं सगळी होतील असं मला आशा आहे. मी खूप पॉझिटिव्ह आहे. कमेंट पण लोक करतात की तुम्ही अति पॉझिटिव्ह आहात, पण मला आशा आहे की हे 1-2 वर्षात कंप्लीट होतील कामं. इथे एक चांगलं हॉटेल आहे. जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला मी खाली दाखवेन ज्यावेळी एडिट करेन व्हिडिओ. हे बघा, आभारी म्हणून हॉटेल आहे. तर तिथेही बरीच लोकं थांबतात. आणि बऱ्यापैकी मी जे हॉटेल सांगतो आहे ना, ती बऱ्यापैकी 4 स्टार वगैरे अशी आहेत. 4 स्टार म्हणजे तशी नव्हे, गुगलवरचं जे रिव्ह्यू असतो, रेटिंग असतात त्यानुसार मी बऱ्याचदा, आणि मी स्वतः तिथे बऱ्याचदा जेवलेलो असतो. काही हॉटेल चुकतही असतील, मी जेवलेलो नाही आहे तिथे, माझा काही अनुभव नाही आहे त्यामुळे असेल. तुमचा काही अनुभव असेल, तुम्हाला काही आवडलेले हॉटेल असतील तर नक्की खाली मेन्शन करा, कमेंटमध्ये मेन्शन करा. कारण प्रत्येक हॉटेल कवर करणं, मी प्रत्येक ठिकाणी तर जेवत नाही, पण जिथे जिथे जेवलो आहे, जिथे जिथे अनुभव आहे ते सांगत जातो वाटेमध्ये. आणि कुठलाही स्पॉन्सर नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मी हौशी कलाकार आहे. पैसे घेऊन व्लॉग करणं किंवा एखाद्याची जाहिरात करणं हे प्रकार मी करत नाही आहे, तुम्हालाही माहिती आहे. सो त्यामुळेच मी हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे व्हिडिओ करायचे टाळतो. बरेच जण सांगतात सर ह्याचा एक व्हिडिओ करा, त्याचा एक व्हिडिओ करा, पण पैसे घेऊन किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ केल्यावर पॉझिटिव्हच बोलावं लागतं, चांगलंच बोलावं लागतं. मग त्यात काय अर्थ राहत नाही. खरा तो प्रामाणिक रिव्ह्यू होत नाही कधी कधी. सो आता तुम्ही बघता इथे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. आणि इथलं जे काम आहे ना, तेही मला आशा आहे, अपेक्षा आहे की 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल. कारण फार काम इथे नाही राहिलं आहे आता. हा बघा, हा एवढाच पट्टा राहिला आहे. आणि हां, इथून रेडे घुमटला तुम्ही जाऊ शकता. हा जो आत रोड गेला आहे ना, त्याने तुम्ही रेडी फोर्टला पण जाऊ शकता. रेडी फोर्ट नव्हे, सॉरी, बांदा फोर्ट आणि रेडे घुमट. आता बांदा फोर्ट म्हणजे फार काय राहिलं नाही आहे तिथे. पोलीस स्टेशन आहे, बाकी काही नाही आहे. भिंती आहेत, थोडंसं त्यांनी प्रयत्न केला आहे व्यवस्थित ठेवायचा. पण रेडे घुमट मात्र स्वच्छ केलेला. आत्ता लेटेस्ट मला माहिती नाही आहे काय आहे, पण मी 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी एक बातमी वाचलेली की काही स्थानिकांनी तिथे स्वच्छता मोहीम राबवून ते जरा स्वच्छ केलं आहे, क्लीन केलं आहे. तर जर असेल तर नक्की पहा, कारण अप्रतिम स्थापत्यकला आहे रेडे घुमट. या एरियात कुठेही नाही आहे. बाकी आता इथे नाश्ता करायला थांबतो मी थोडा. ओके, सो पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली आहे मी आणि आत्ता आपण बांद्यातून निघालोत मित्रांनो. सो एकंदरीत जो प्रवास होता आपला आत्तापर्यंतचा, म्हापसामधून आपण सुरुवात केलेली, म्हापशामधून आपण मध्ये पेडण्याच्या अगोदर धारगड वगैरे हा प्रवास केला. त्यानंतर आत्ता आपण पत्रादेवी, त्यानंतर जी गोवा महाराष्ट्र बॉर्डर आहे ती क्रॉस केली. त्याही आजूबाजूची मोपा वगैरे जी गावं आहेत सगळी, मोपाच्या बाजूचं गाव किंवा शेजारचं गाव म्हणूया, ही जी सगळी जी गावं आहेत ती गावं बघितली. उगवे असेल त्या गावांमध्ये रस्त्याचं काम बघितलं आहे. सगळीकडे व्यवस्थित काम आहे. हा तर अगोदरच झालेला आहे. इथले खासदार आताचे जे नारायण राणे म्हणून आहेत, त्यांनी त्या काळात म्हणजे ज्यावेळी आम्ही कॉलेजला होतो त्या काळात हा झारापत्रादेवी मार्ग मंजूर करून घेतलेला आणि त्याचं कामही करून घेतलं. ते एक विशेष बाब आहे खरी, म्हणजे मी कायम ते लक्षात ठेवतो. एकतर सिंधुदुर्गातलं विमानतळ आता ते कितपत चालू आहे कितपत बंद ही गोष्ट वेगळी, पण ते त्यांच्या काळात झालेली कामं आहेत जी खरंच चांगली कामं आहेत. इतर नेत्यांनी असा प्रयत्न करावा, कारण त्या काळात हा एकमेव असा सिंधुदुर्गातला हायवे होता झारापत्रादेवी. तो तयार होता, रेडी होता, झाला होता त्यावेळी, आणि त्यामुळे मी नेहमी लक्षात ठेवतो. आता इथे बघा, इथे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चेकिंग जे असतं ते महाराष्ट्राच्या आतमध्ये बांद्याच्याच जरा पुढे होतं.
तर जर आपलं चांगलं असेल, जर आज सुदैव असेल चांगलं, तर आपल्याला अजिबात थांबवणार नाहीत. बऱ्याचदा नाही थांबवत. अगदीच काही त्यांना विशेष बातमी किंवा संशयास्पद वाटलं, ओके चला इथे आता ठीक आहे, इथून आपण क्रॉस झालो. सो आता महाराष्ट्राची सुद्धा चेकिंग झाली आहे. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस झाली आपली. ही नदी आहे इथे आता. आणि इथून आता आपण जरा पुढे जाऊन राईट टर्न घेणार आहोत आणि इन्सुलीतून मजगाव मार्गे सावंतवाडीला जाणार आहोत. तुम्ही विचाराल आंबोलीला जाण्यासाठी सुद्धा हाच मार्ग आहे का? तर गरज नाही आहे. सरमळवरून जाता येतं आंबोलीला. त्यासाठी इकडे सावंतवाडी शहरात जायची गरज नाही आहे. एक अजून मार्ग आहे बांद्यामधून. बांद्यामधून दोडामार्गला जाणारा पण मार्ग आहे. बांद्यातून बरेच कनेक्टिव्हिटी आहे खरी म्हणजे. बांदा दोडामार्ग, बांदा पणजी, बांदा बेळगाव वाया 2 मार्ग आहेत खरे. दोन्ही मार्गाने जाता येईल. सो तसं बांदा बराच कनेक्टेड आहे. बांद्यावरून तुम्ही वेंगुर्ल्याला पण जाऊ शकता, ओके, त्यानंतर सातार्ड्याला जाऊ शकता वगैरे वगैरे. सो खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे बांद्याची. आणि आता इथून आपण राईट टर्न घेऊन इन्सुरीला जाऊ आणि इन्सुरीतून सावंतवाडीला जाऊ. हे बघा इथे अजूनही काम चालू आहे हायवेचं. अजूनही इथला सेक्शन जो आहे तो कंप्लीट झालेला नाही आहे. कदाचित उड्डाणपूल करतील इथे. काही ठिकाणी तुम्ही बघत असाल मुंबई गोवा हायवे किंवा इव्हन आपल्या या एक्सप्रेस हायवेवर झारापत्रा देवी काही ठिकाणी पुन्हा कामं निघालीत. आणि ती का निघालीत? कारण पूर्वी जे काही सेक्शन्स होते किंवा जिथे जंक्शन्स होते म्हणूया आपण, तिथे तेवढी काळजी घेतली गेली नव्हती. साईडने रस्ता असायचा पण तो डायरेक्ट घेऊन मिळायचा. पण आता लोकांच्या मागणीमुळे बऱ्याच ठिकाणी आणि इथले जे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांच्या एकंदरीत पाठपुराव्यामुळे असेल, बऱ्याच ठिकाणी कामं मंजूर झाली आहेत उड्डाणपुलाची किंवा जो वरून रस्ता जातो त्यासाठी त्यांनी कामं मंजूर करून घेतली आहेत. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आणि सर्व्हिस रोड किंवा बस स्टॉप पण बांधले जात आहेत काही ठिकाणी. त्यामुळे ही नवीन कामं निघाली. बाकी तुम्ही बघताय अतिशय सुंदर असा निसर्ग आहे. दुपारची वेळ आहे, 1 वाजून गेले, त्यामुळे मस्त वाटतं आहे इन्सुलीमधून जाणं. निसर्ग संपन्न एक टिपिकल प्रवास वाटतो आहे हा सिंधुदुर्गातला. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की इथे कोणत्याही हायवेचं काम नाही आहे ना, त्यामुळे सगळी झाडं शाबूत आहेत दोन्ही बाजूला. दोन्ही बाजूला दुतर्फा तुम्ही बघताय एकदम हिरवीगार झाडं आणि दुपारची वेळ, त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आहे. आपण आता इन्सुलीमध्ये आहोत मित्रांनो. आणि मी इथे हा ब्लॉग थांबवेन. मी घाट दाखवत नाही तुम्हाला आता. जो घाट आहे इन्सुलीचा, त्यानंतर मजगाव आणि मग सावंतवाडी, हे सगळं शेवटच्या भागात आपण बघूया. इथपर्यंत तरी अतिशय सुंदर रस्ता आहे. एक खड्डा मिळालेला नाही आहे आपल्याला पूर्ण रस्त्यामध्ये. काही ठिकाणी जी कामं चालू आहेत ती ठीक आहे. काही ठिकाणी म्हणजे बांद्यामध्ये एंट्रीला जी कामं चालू आहेत तेवढीच फक्त तेवढाच काही तो अडथळा आपल्याला मिळाला आहे. अदरवाईज संपूर्ण रस्ता छान आहे. म्हापशालासुद्धा पटापट पोहोचतो आपण आणि म्हापशावरून निघाल्यावर बांद्यातही पटापट पोहोचतो. खूप सुंदर वाटतं आहे बघा. माडांची झाडं आणि दोन्ही बाजूला दुतर्फा घरं, अतिशय संपन्न अशी घरं दिसत आहेत ती. सो मित्रांनो इथेच आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला लाल परी येते बघा. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला उर्वरित प्रवास जो असेल आपलं तो प्रवास मी तुम्हाला दाखवेन. धन्यवाद मित्रांनो. आणि ब्लॉग आवडला तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.